लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील दिल्लीत दाखल. मथुरेतील वादात अडकलेल्या परिसरातील सर्वेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. अलाहाबाद न्यायालयानं सर्वेचे आदेश दिले होते. 23 जानेवारीला आता पुढची सुनावणी होईल. मनसेच्या बॅनरवर प्रभू रामचंद्रांचे चित्र. दहिसर विधानसभेमध्ये कारसेवकांच्या स्वप्नपूर्तीचे बॅनर. मनसे चित्रपट कर्मचारी सेना चिटणीस किरण नकाशे यांच्यातर्फे बॅनर लावण्यात आले. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका. 22 जानेवारीला सुनावणी घेण्याचा हायकोर्टाकडून निश्चित. छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाचं महाविकास आघाडी सरकारकडून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं नामकरण. मात्र केंद्र सरकारकडून 4 वर्षांनंतरही मंजुरी नाही, त्यामुळे ती मंजुरी द्यावी. आदित्य ठाकरेंची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार. मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी. संजय राऊत यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान. ज्यांचं या आंदोलनामध्ये काहीही योगदान नाही ते असा आरोप करून स्वतःचं हसं करून घेतात आणि कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतात. मूर्खांना उत्तर देत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूंचा अपमान करणं सोडून द्यावं. देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर टीका. मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वच्छता. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही उपस्थिती. श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवण्याच्या मोदींच्या आवाहनानंतर मुंबईचा आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीच्या प्रतिकात्मक मंदिरामध्ये स्वच्छता. वेगळा आनंद आणि अनुभूती मिळाली. मुंबादेवी परिसरात स्वच्छता केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. अजित पवार गटाकडून आज विधान परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांना उत्तर सादर केलं जाणार. अजित पवार विधिमंडळात उत्तर सादर करणार. मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या नियोजनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील 3 दिवस सोलापूरमध्ये मुक्कामी असतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 17 जानेवारी रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेतील. देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटमध्ये सभा घेण्याचं नियोजन. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सांगोला आणि मंगळवेढा इथं शरद पवारांचे कार्यक्रम. यामध्ये मोदीही याच दिवशी सोलापूर दौऱ्यावर असल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत इथं दुष्काळ परिषदेचं आयोजन. राजू शेट्टी उपस्थित राहणार. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासोबतच मराठा आरक्षणाचीही मागणी जोर धरणार. कांदा निर्यात बंदी करणाऱ्यांना आता मतदान बंदी. प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांकडून बॅनरबाजी. देवळा तालुक्यातील विठेवाडी गावातील चौफुलीवर बॅनर्स लावण्यात आले. चांदवड आणि देवळा तालुक्यातील अनेक गावातही असेच फलक. 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू. रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. नेत्यांना गावबंदी करण्याचाही शेतकरी आणि निराधार महिला मोर्चामध्ये तुपकरांचा इशारा. खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सुप्रिया सुळे नागपूरच्या खासगी दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ट्रस्टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम. स्वच्छतेचा संदेश दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगबाजीमध्ये 50 पेक्षा अधिक जखमी. यामध्ये 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश. 4 जण गंभीर जखमी. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 19 लोकांवर कारवाई. नागपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी. पतंगबाजीच्या नादात एक तरुण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कोसळल्यानं हाताला गंभीर इजा. तर शहरातील विविध भागात 40 जण किरकोळ जखमी. चंद्रपूरमध्ये पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्यानं एका इसमाचा मृत्यू. चंद्रपूर शहरातील भानापेठ परिसरातली घटना. आनंद वासाडे असं मृतकाचं नाव. नायलॉन मांजामुळे मनुष्य आणि प्राण्यांना होणाऱ्या दुखापती गंभीर, त्या रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता. तर नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करा. औरंगाबाद खंडपीठाचे शालेय विभागाला निर्देश. उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट. महाराष्ट्रातही थंडी सुरू होण्याचा अंदाज. पुढील 2 दिवसात देशातील मध्य आणि पूर्व भागात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता. राज्यातील काही भागात 19 जानेवारीनंतर थंडीची लाट. हवामान खात्याचा अंदाज. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये तापमानात घसरण. तापमान 9 अंशांवर तर वेण्णालेक परिसरातील तापमान 6 अंशांवर. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला तर धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ. घशात खवखव आणि सर्दी खोकल्यानं मुंबईकर बेजार.
नाशिकच्या तापमानाचा पारा घसरला 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर निफाडमध्ये पारा 7.4 अंशांवर. धुळ्यामध्ये जिल्ह्याच्या तापमानात घट, तापमान 8 अंशांवर आल्यानं गारठा वाढला. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार. परभणीचं तापमान 9 अंशांवर, 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये थंडीची लाट. जोरदार थंडी पडल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या. ही थंडी गहू हरभरा पिकांसाठी पोषक. महाबळेश्वरातील स्ट्रॉबेरी पिकाचं जंगली गव्यांकडून नुकसान, लिंगमळा परिसरात स्ट्रॉबेरी बागांचं नुकसान. दहिसर कांदिवली दरम्यानची मेट्रो सेवा ठप्प होती. मंडपेश्वर आणि एकसर मेट्रो स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, त्यामुळे प्रवासी रुळावर चालून जाताना दिसले. राज्यामध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण 1% कमी झालं, मात्र अपघातांच्या संख्येत वाढ. परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर. परळ ब्रिजवर पहाटे 6:30 दरम्यान भीषण अपघात. अपघातामध्ये 2 तरुणींसह एका मुलानं जीव गमावला. दुचाकीवरचा ताबा सुटल्यानं दुचाकी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या डंपरला आदळल्यानं अपघात झाला. ट्रिपल सीट गाडी चालवणं महागात पडलं. नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतील भागात ट्रॅक्टरवरून पडल्यानं एका ऑपरेटरचा मृत्यू. राजेश कुहीकर असं मृत तरुणाचं नाव. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की या गीतानं देशातील घराघरात पोहोचलेल्या वाटकर भगिनींना अयोध्येचं निमंत्रण. 22 जानेवारीला धनश्री आणि भाग्यश्री वाटकर भगिनी अयोध्येमध्ये गीत रामायण सादर करणार. चंद्रपुरात पणत्यांनी सियावरे रामचंद्र की जय ही अक्षरं साकारण्याचा विश्वविक्रम होणार. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं 20 जानेवारीला हा कार्यक्रम हाती घेतला जाईल. तब्बल 42 वर्ष 235 रजिस्टरमध्ये 7,82,45,000 वेळा श्रीरामचा लिखाण करत रामनामाचा जप. कवठे महांकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडीमधील माजी सैनिक मारुती खोत यांची अनोखी रामभक्ती. रामजन्मभूमी आंदोलनात 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशिदीच्या मधल्या घुमटावर चढून भगवा फडकवणारा प्रसाद थापा एबीपी माझावर फोटो छापून आल्यामुळे त्याच्यावर अनेक महिने अंडरग्राऊंड राहण्याची वेळ आली होती. मालेगावात अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीची शोभायात्रा. फुलांच्या साह्यानं शोभायात्रेवरती पुष्पवृष्टी. अयोध्येतील 22 जानेवारीच्या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं संभाजी भिडे गुरुजींना आमंत्रण. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीनं निमंत्रण दिलं गेलंय. गोव्यावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला 12 तास उशीर. प्रवाशांचा संताप. इंडिगोनं माफी मागितली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग. लखनौमधील हनुमानाच्या मंदिरात स्वच्छता केली. 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी देशामध्ये 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता. दिल्लीमध्ये 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसायाची शक्यता. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांची माहिती. आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिडिगू रुद्रराजू यांनी राजीनामा दिला. राजू यांच्या जागी YS शर्मिलांची नेमणूक होऊ शकते. शर्मिला या जगनमोहन रेड्डी यांच्या मोठ्या भगिनी असून त्यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भारत जोडो न्यायात्रेचा 3रा दिवस. नागालँडमधील कोहिमामध्ये राहुल गांधींनी स्थानिकांची भेट घेतली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जीवे मारण्याची धमकी. SFG संघटनेचा दहशतवादी पन्नूकडून धमकी. दिल्ली विमानतळ पुन्हा धुक्यात हरवलं. दिल्ली विमानतळ परिसरातील दृश्यमानता 0 मीटरवर. आज पुन्हा अनेक फ्लाईट्स उशिरानं उडण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची फोनवरून चर्चा. 2024 मधील ब्रिक्स परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रशियाला पाठिंबा. DGCA कडून विमान कंपन्यांसाठी नवी SOP जाहीर. विमान कंपन्यांकडून विमान उड्डाणाच्या अचूक वेळेबाबत प्रवाशांसोबत योग्य संवाद साधला जाणार. 19 वर्षांखालील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीची नाबाद 404 धावांची खेळी. वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लाराच्या इंग्लंड विरोधातील 400 धावांच्या खेळीची आठवण. जपानच्या नाओमी ओसाकाचं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात. तर स्टेन वॉवरिंका आणि अँडी मरेचाही पराभव. निपाह विषाणू विरोधात ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून पहिली लस तयार. लसीच्या माणसावरच्या चाचण्या देखील लवकरच सुरू होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.